तर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी जास्त निधी घेतला असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। आम्ही पिठलं भाकरी खाल्ली आणि आमच्या सोबतच्यांनी श्रीखंड खाल्लं असं म्हणत आव्हाडांनी विरोधी पक्षातील नेत्यांवरती आरोप केले। त्यांच्या या आरोपांवरती विरोधी पक्षनेते वडेट्टीवार मात्र चांगलेच आक्रमक झाले। आव्हाड भांबावलेत, पागल झालेत असं म्हणत त्यांनी आव्हाडांवर निशाणा साधला। बऱ्याच लोकांना बजेटमध्ये झिरो, जसं की आम्ही आहे जिल्ह्यातले आमदार म्हणून मी झालं, सुभाष धोटे झालं, आम्हाला झिरो, एकही रुपया सुद्धा मतदारसंघात नाही। आताही राजकारण करत असतात, मग लोकप्रतिनिधी म्हणून आमचा काही अर्थ नाही आहे। शेवटी निधीचं वाटप हे समान वाटप झालं पाहिजे, हीच आमची आग्रहाची भूमिका। प्रवीण दरेकर म्हटले की काँग्रेसच्या काही नेत्यांना निधी दिलेला आहे, आम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही पुरवणी मागण्यातून निधी दिलेला आहे। नाही, बरोबर आहे। शेवटी आमचे काही लोक सत्तेत होते, ते संबंधित विभागाचे मंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षाला निधी दिला। त्याचप्रमाणे आता विरोधी पक्षात जे मंत्री आहेत त्यांनी आमच्या पण काही आमदारांना, जे सिनियर आहे, मी पर्टिक्युलरली कोणाचं नाव सांगणार नाही, पण काही लोकांना बजेटमध्ये सुद्धा 40-40, 50-50 कोटी मिळाले। आता पुरवणी मागण्यात पण पैसे मिळाले काही लोकांना, काँग्रेसच्या पण। तुम्हाला नाही मिळाले? आम्हाला नाही मिळाले, आम्हाला एकही रुपया मिळाला नाही ना। आम्हाला 25-15चा मिळाला ना, बजेटमध्ये मिळाला ना, कुठलाच। 90% आमदारांना 1 रुपयाही मिळालेला नाही विरोधकांच्या। पण प्रमुख नेत्यांना जर पैसे मिळणार असतील तर प्रमुख नेत्यांनी ते नाकारायला हवे होते। आम्ही प्रमुख नेते नाही। प्रमुख नेत्यांनी जे पैसे घेतले आम्हाला काय सांगितलं, हे आम्हाला बाहेर ना कळतंय। आता प्रमुख नेत्यांनी पैसे घेतले हे बरोबर नाही। एकत्र राहायचं, एकाच हातात जेवायचं, तर मग सगळ्यांनी पिठलं भाकरीच खायचे। 4 जणांना श्रीखंड मिळालं तर गपचूप श्रीखंड खायचं, हे योग्य नाही। नाही, तो काय बोलतो त्याला त्याचा भांबवला येतो, त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही। पागल सारखा झाला तो, काय बोलावं। आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही। विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोलेला पैसे मिळाले, बाळासाहेबांना मिळाले, थोडे थोडे पैसे मिळाले। आम्हाला 26-27 कोटी रुपये, ठीक आहे, जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले। तसंही जयंत पाटलाला मिळाले, त्याच्याकडे का नाही बोलला तो? जयंत पाटलांना मिळाले, राजेश टोपेला पैसे मिळाले। आपल्या पक्षाच्या माणसावर करायला पाहिजे ना आरोप, आमच्यावर का करतो?